This call is now being recorded. गुड मॉर्निंग मुलांनो, सर्वांना आवाज येतोय का माझा? मुलांनो आवाज येतोय? हो सर. हो. ओके. मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतोय पहा. ठीक आहे. पहा मुलांनो, काल काही क्वेश्चन्स आपण पाहिले होते. आज त्याच्या पुढचे काही क्वेश्चन्स आपण बघूया. आय थिंक काल 17 पर्यंत क्वेश्चन आपले झाले. ठीक आहे. सो सिमिलर पॅटर्नचे क्वेश्चन न घेता आपण थोडे डिफरंट पॅटर्नचे क्वेश्चन सिलेक्ट करू, जेणेकरून आपले वेगवेगळ्या पॅटर्नचे क्वेश्चन होतील. अदरवाइज काय होईल, एकाच पॅटर्नचे भरपूर सारे क्वेश्चन होतील आणि दुसरा फॉर्मॅट राहून जाईल. ठीक आहे. सो 17 नंबरचा आपण जो क्वेश्चन काल सॉल्व्ह केला तो टोटली ग्रिग्नार्ड रिएजंट वरती डिपेंड होता आणि ग्रिग्नार्ड रिएजंटशी रिलेटेड अगोदर देखील आपण एक 2-3 रिएक्शन पाहिलेले. ठीक आहे. आता ही कन्सेप्ट सोडून दुसऱ्या कन्सेप्ट घेऊ आपण आणि त्याचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण सॉल्व्ह करूया. नेक्स्ट पहा, क्वेश्चन नंबर 18. The only primary alcohol that can be prepared by direct hydration of alkene is. तर त्यांनी विचारलंय असा कोणता प्रायमरी अल्कोहोल आहे जो डायरेक्ट हायड्रेशन केल्यानंतर आपल्याला भेटतो. आता डायरेक्ट हायड्रेशन म्हणजे काय इथे दिलंय पहा. सॉरी, डायरेक्ट नाही, इनडायरेक्ट दिलंय. इनडायरेक्ट हायड्रेशन ऑफ अल्कीन इज. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 18. पहिलं तर त्यांनी आपल्याला विचारलंय की ओनली प्रायमरी अल्कोहोल. तर पहिल्यांदा सर्च करा ह्यापैकी प्रायमरी अल्कोहोल कोणकोणता आहे. पहिला जो ए ऑप्शन आहे, ए ऑप्शनचा आपण स्ट्रक्चर काढून बघू. इथाइल अल्कोहोल म्हणजे CH3 CH2OH. इथाइल अल्कोहोल हा प्रायमरी अल्कोहोल आहे. ठीक आहे. रिझन काय, कारण ह्यामध्ये हा CH2OH ग्रुप प्रेझेंट आहे. आपल्याला माहिती आहे हा ग्रुप जर का प्रेझेंट असला त्याला आपण प्रायमरी अल्कोहोल असं म्हणतो. बी स्ट्रक्चर पहा, एन प्रोपाइल अल्कोहोल. एन प्रोपाइल CH3 CH2 CH2OH हा देखील प्रायमरी अल्कोहोल आहे, कारण ह्यामध्ये CH2OH ग्रुप प्रेझेंट आहे. सी ऑप्शन आपण बघूया. सी ऑप्शन मध्ये दिलाय आयसोब्युटाइल अल्कोहोल. आयसोब्युटाइल CH3 CH CH3 CH2OH हा देखील प्रायमरी आहे. रिझन काय, कारण त्याच्यामध्ये CH2OH प्रेझेंट आहे. आणि लास्ट स्ट्रक्चर आपण काढूया. लास्ट स्ट्रक्चर ऑप्शन डी च, जो की आहे मिथाइल अल्कोहोल. आणि याला आपण प्रायमरी अल्कोहोल म्हणत नाही, याची सेपरेटच कॅटेगरी आहे ज्याला आपण मिथाइल अल्कोहोल म्हणतो. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन डी तर या ठिकाणी कॅन्सल झाला. त्यांनी विचारलंय काय बघा क्वेश्चन मध्ये, द ओनली प्रायमरी अल्कोहोल दॅट कॅन बी प्रिपेअर्ड बाय
द इनडायरेक्ट हायड्रेशन ऑफ अल्किन इज. इनडायरेक्ट हायड्रेशन ऑफ अल्किन. तर पहा हे लक्षात ठेवा नेहमी, इनडायरेक्ट हायड्रेशन ऑफ अल्किन केल्यानंतर आपल्याला फक्त आणि फक्त इथाइल अल्कोहोलच भेटतो. ठीक आहे, याची कोणतीही रिएक्शन आपल्या सिलेबस मध्ये नाही दिलेली. त्या ठिकाणी इनडायरेक्ट हायड्रेशन केल्यानंतर आपल्याला इथाइल अल्कोहोल हाच कंपाऊंड भेटतो. हे सर्व प्रायमरी अल्कोहोल आहे. ऑप्शन बी, ऑप्शन सी त्या ठिकाणी येत नाही. फक्त एकच ऑप्शन येतो, तो म्हणजे ऑप्शन ए. कारण ऑप्शन डी जो आहे तो प्रायमरी अल्कोहोल नाही. प्रायमरी अल्कोहोल कशाला म्हणतो आपण? प्रायमरी अल्कोहोल ज्या केसमध्ये एक कार्बन दुसऱ्या कार्बनला जॉईन झाला असेल आणि त्या कार्बनला OH असेल. ठीक आहे, अशा कार्बनला आपण प्रायमरी कार्बन म्हणतो. ठीक आहे. सो 18 नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याचा आन्सर आहे ऑप्शन ए. आता पुढचा जो क्वेश्चन आहे हा तुम्हाला करायचा आहे 19 नंबरचा, कारण ह्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आपण कालच सॉल्व्ह केलाय. ग्रिग्नार्ड रिएजंटचा हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 19 जो आहे तो तुम्हाला होमवर्क साठी आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 20. काय दिलंय? अल्किन कन्वर्ट इनटू अल्कोहोल बाय. अल्किनचं कन्वर्जन अल्कोहोल मध्ये करायचंय. सो त्यासाठी आपण कोणता कॅटलिस्ट वापरणार आहे असं त्यांनी विचारलं. ठीक आहे, पहिले आपण रिएक्शन लिहून घेऊ. अल्किन, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, याला अल्कोहोल मध्ये कन्वर्ट करायचंय. सो असा असणारे अल्कोहोल. थोडक्यात आपण त्यामध्ये काय केलेलं आहे? वॉटर मॉलिक्यूल ऍड केलाय. काय ऍड केलाय? वॉटर मॉलिक्यूल ऍड केलाय. ठीक आहे, कोणत्या पण स्पेसिफिक अल्किन बद्दल त्यांनी दिलेलं नाही, इन जनरल विचारले की अल्किनला जर का अल्कोहोल मध्ये कन्वर्ट करायचं, प्रायमरी सेकंडरी अल्कोहोल ते देखील नाही दिले. फक्त सांगितले अल्किनला अल्कोहोल मध्ये कन्वर्ट करायचं. तर आपण काय करणार? तर बघा याचा ऑप्शन आहे ऑप्शन बी. काय दिले ऑप्शन बी मध्ये? हायड्रेशन ऑफ अल्किन बाय कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं? हायड्रेशन करावं लागतं. ठीक आहे, हायड्रेशन. ए आणि बी ऑप्शन मध्ये दिले हायड्रॉलिसिस. बघा इथं आपण जे काही केलंय अल्किन मध्ये म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड मध्ये आपण H2O दॅट इज वॉटर मॉलिक्युलचं ऍडिशन केलेलं आहे. ऍडिशन. आणि हायड्रॉलिसिस जी कन्सेप्ट आहे ही कन्सेप्ट डिफरंट आहे. हायड्रो फॉर वॉटर आणि लिसिस हे आहे ब्रेकडाऊन साठी. याचा अर्थ काय होतो? वॉटरच्या मदतीने मॉलिक्यूल तोडायचा, पण आपण मॉलिक्यूलला तोडत नाही, उलट मॉलिक्यूल मध्ये आपण वॉटरला ऍड करतो. म्हणून ज्या ज्या ठिकाणी हायड्रॉलिसिस हा वर्ड आहे तो ऑप्शन चुकीचा असणार. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन ए पण चुकीचा, ऑप्शन सी पण चुकीचा. आता बी मध्ये आणि डी मध्ये हायड्रेशन वर्ड वापरलाय. हायड्रेशन म्हणजेच ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. लक्षात ठेवा, या ठिकाणी लिहितोय हायड्रेशन मीन्स काय? ऍडिशन ऑफ H2O. जेव्हा आपण H2O चं ऍडिशन करतो त्याला हायड्रेशन असं म्हटलं जातं. आणि शेवटी दिलंय डी ऑप्शन मध्ये हायड्रेशन ऑफ अल्किन बाय ऍक्वियस KOH. आणि ऍक्वियस KOH च्या मदतीने आपण तिथं हायड्रेशन करत नसतो. म्हणजे डी ऑप्शन देखील इथं आहे रॉंग आहे. एकच ऑप्शन बरोबर आहे, तो म्हणजे ऑप्शन बी. 20 नंबरचा क्वेश्चन जो आहे त्याचा ऑप्शन बी बरोबर आहे. कदाचित ह्या चॅप्टरची PDF
ग्रुपवरती आपण टाकलेली नाहीये. सो आज तुम्हाला याची पीडीएफ जी आहे ती ग्रुपवरती भेटून जाईल. ठीक आहे, म्हणजे जे काही होमवर्कचे क्वेश्चन असतील ते तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. तसंच पहा, कालचा पेपर जो आहे मला एक्सपेक्ट होतं भरपूर मुलं देतील, पण बऱ्याच साऱ्या मुलांनी पेपर दिलेला नाहीये. स्पेशली जे नवीन मुलं आहेत त्यांनी खूप मुलांनी पेपर दिलेला नाही आणखी पण. So असं करू नका, पेपर तुमच्यासाठीच अरेंज केलेत. जर का तुम्ही पेपर दिले नाही तर तुम्हाला तुमची ग्रोथ पण कळणार नाही की तुम्ही नेमके कशामध्ये कमी पडताय. ठीक आहे, पेपर मध्ये तुम्हाला काही डाऊट जर का असले त्या डाऊट साठी मी सेपरेट पेपर सोल्युशनचं एक लेक्चर तयार करणार आहे, आणि जे की तुम्हाला आपल्या चॅनलवर यश क्लासेस या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. आपला पहिला पेपर आहे, त्या पहिल्या पेपरचं जे सोल्युशन आहे, यश क्लासेस हे युट्यूब वरती चॅनल आहे, यावरती तुम्हाला त्या पेपरचं सोल्युशन पाहायला भेटेल. ठीक आहे, होपफुली आजच आपलं लेक्चर झाल्यानंतर ते लेक्चर रेकॉर्ड करण्यात येईल. लाईव्ह लेक्चर नाही घेणार आहे मी, त्याचं तुम्हाला जस्ट आन्सर कसं आलंय, ठीक आहे, हे तुम्हाला लिहून तिथे एक्सप्लेन करणार आहे. कदाचित 30-35 मिनिटाचा व्हिडिओ तो मे बी असू शकतो, जो की तुम्हाला इथं जाऊन भेटेल. ओके, क्वेश्चन नंबर 21 बघा. फॉलोइंग कंपाऊंड ऑन रिडक्शन गिव्स. बघा आता इथं जो कंपाऊंड दिलाय ह्याचं करायचं आपल्याला रिडक्शन. पहिलं मी काय करतो, या ठिकाणी जो कंपाऊंड दिलाय त्याला सेपरेटली साईडला आयसोलेट करतो, सेपरेट करतो. ओके, हा आहे 21 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे, हा कंपाऊंड आहे. याच्यामध्ये कोणी सांगेल का मला की फंक्शनल ग्रुप कोणता आहे? या ठिकाणी कोणता फंक्शनल ग्रुप आहे सांगेल का मला कोणी? शुभम, पौर्णिमा, आवाज येतोय का सर्वांना? कोणता फंक्शनल ग्रुप आहे या ठिकाणी? कार्तिक, सायली, काय वाटतंय कोणता फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे? अरे येतोय का आवाज? येतोय का सर्वांना? भक्ती, आवाज येतोय का? हो सर. सांगा मुलांनो, मग कोणता फंक्शनल ग्रुप या ठिकाणी प्रेझेंट आहे? काय दिसते तुम्हाला स्ट्रक्चरकडे बघून? कीटोन. कीटोन. ठीक आहे, सी डबल बॉन्ड ओ कीटोन. कीटोन या ठिकाणी प्रेझेंट आहे. आणि त्यांनी काय सांगितलंय की ह्या कंपाऊंडचं होतं रिडक्शन. इथं पहा, इथं एकच फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे, तो म्हणजे कीटोन. कोणी मला सांगाल का की कीटोनचं जर का आपण रिडक्शन केलं त्या ठिकाणी काय प्रोडक्ट भेटतो? जनरल प्रोडक्ट सांगा मला. कीटोनचं रिडक्शन केलं, सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी एक्सपेक्ट काय आपल्याला? सेकंडरी अल्कोहोल भेटला पाहिजे. आता हा जो कंपाऊंड आहे बघा, ऑप्शन ए पहा, ए ऑप्शन मध्ये हा जो दिलाय OH,
हा सेकंडरी अल्कोहोल नाहीये, हा प्रायमरी. म्हणजे ए ऑप्शन जो आहे तो रॉंग आहे. बी ऑप्शन मध्ये सेकंडरी तर आहे, पण बी ऑप्शन मध्ये सायक्लोहेक्झेन रिंगला देखील OH आलाय, जे की अनएक्सपेक्टेड आहे. आणि अशी रिएक्शन आपण काही केलेलीच नाहीये की सायक्लोहेक्झेनला OH यावं. म्हणजे बी ऑप्शन देखील रॉंग आहे. सी आणि डी ऑप्शन मध्ये पहा. आता ह्या ठिकाणी ही जी चेन आहे, ह्या चेनला आपल्याला नंबरिंग करावी लागणार आहे. यामध्ये टोटल कार्बन मोजा. आपला ओरिजिनल जो स्ट्रक्चर दिलंय कीटोनचं, त्याच्यामध्ये टोटल कार्बन मोजा किती आहेत. सायक्लोहेक्झेनचे 6 कार्बन, 1 2 3 4 5 and 6, 6 कार्बन सायक्लोहेक्झेनचे. सायक्लोहेक्झेन ज्या पुढच्या कार्बनला जॉईंट आहे तो 7वा. त्याच्या वरती जो एक कार्बन आहे तो 8 नंबरचा, कीटोनचा कार्बन 9 नंबरचा, आणि बाहेरचा एक कार्बन कीटोनच्या बाहेरचा 10 नंबरचा. 6 कार्बन रिंगचे आहेत आणि 4 कार्बन बाहेर आहे, म्हणजे टोटल 10 कार्बन. ठीक आहे. आणि हेच तुम्ही सी स्ट्रक्चर मध्ये बघा. सी स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला आतमध्ये 6 कार्बन तर भेटतील, पण बाहेर 4च्या ऐवजी 3च कार्बन भेटतील. म्हणजे हे ऑप्शन देखील रॉंग आहे. त्या ठिकाणी एकच ऑप्शन करेक्ट आहे सेकंडरी अल्कोहोलचं, ते म्हणजे ऑप्शन डी. आणि ज्या ठिकाणी बघा, ज्या ठिकाणी कीटोन असतो त्याच ठिकाणी सेकंडरी अल्कोहोल तयार होतो. सेकंडरी अल्कोहोलला आपण कसं रिप्रेझेंट करतो, CHOH अशा पद्धतीने. ज्या कार्बनला ऑलरेडी 2 बॉन्ड आहेत, ओके, त्याला झिगझॅग मध्ये आयदर असा व्ही शेप किंवा इन्व्हर्टेड व्ही शेप ह्याच्याने आपण दाखवतो. हा मधला पॉइंट आपल्याला इंडिकेट करतोय की या ठिकाणी कोण प्रेझेंट आहे, सेकंडरी कार्बन प्रेझेंट. आणि ह्याच सेकंडरी कार्बनला जर का OH जॉईंट झाला त्याला आपण म्हणतो सेकंडरी अल्कोहोल. ठीक आहे. तो क्वेश्चन नंबर 21 जो आहे, 21 चा आन्सर आहे ऑप्शन डी. आता इथं आपण क्वेश्चन नंबर 22 बघूयात. क्वेश्चन नंबर 22. आता 22 चा आन्सर जे आहे ते सरळ सरळ आन्सर आहे. काय सांगितलं त्यांनी पहा, बेस्ट रिड्युसिंग एजंट. खाली दिलेल्यापैकी असा कोणता बेस्ट रिड्युसिंग एजंट आहे जो कार्बोक्सिलिक ऍसिडचं कन्व्हर्जन प्रायमरी अल्कोहोल मध्ये करतो. म्हणजे ज्याला कार्बोक्सिलिक ऍसिडला रिड्यूस करण्याची क्षमता आहे असा कोणता रिड्युसिंग एजंट आहे. त्याचा आन्सर बुक मध्ये देखील दिलेला आहे पहा. लिथियम अल्युमिनियम हायड्राइड इज द ओनली रिड्युसिंग एजंट, okay, which can convert carboxylic acid into primary alcohol. हा आपल्या सिलेबस मध्ये दिलेला आहे. आणखी एका बोरेनचा देखील उल्लेख केलेला आहे, पण बोरेन बद्दल कोणतीही रिएक्शन आपल्या सिलेबस मध्ये दिलेली नाहीये. सो आपल्या सिलेबस नुसार एवढंच लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड याचं कन्व्हर्जन जर का प्रायमरी अल्कोहोल मध्ये करायचं असलं तर त्यासाठी आपण वापरतो लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. लिथियम अल्युमिनियम हायड्राइड हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे आणि ऑलमोस्ट हा सर्व कार्बोनिल ग्रुपला रिड्यूस करण्याचं काम करतो. सर्व कार्बोनिल ग्रुप, त्यासोबतच सायनाइड. ठीक आहे. सर्व कार्बोनिल ग्रुप म्हणजे अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ऍसिड, अमाइड. ठीक आहे. इस्टर, ऍसिड अनहायड्राइड, ऍसिड क्लोराइड, असे हे जे काही फंक्शनल ग्रुप आहे ऑलमोस्ट सर्वांना हा रिड्यूस करण्याचं काम करतो. इवन सायनाइडला देखील रिड्यूस करण्याचं काम करतो. नायट्रो ग्रुपला देखील रिड्यूस करण्याचं काम करतो. फक्त कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड त्याच्यावरती त्याची काही रिएक्शन होत नाही. हे जे दिलेले स्पेशली ह्यांच्यावरती त्याची काही एक रिएक्शन होत नाही.
ज्याची आय थिंक एक रिएक्शन आपण काल देखील पाहिली होती, बरोबर, की लिथियम अल्युमिनियम हायड्राइड कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डला रिड्यूस करत नाही, अदरवाईज तो सर्व कार्बोनिल कंपाऊंड्सला रिड्यूस करू शकतो. तर त्याला त्याच कारणामुळे म्हटलं जातं इट इज अ स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. ठीक आहे. या पेजवरती तुम्हाला 20, 21 आणि 22 या 3 क्वेश्चनचं सोल्युशन पाहायला भेटेल. वाटलं त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. पहा, ह्याच्याशीच रिलेटेड पुढचा क्वेश्चन आहे. आता जे आपण मागे 22 नंबरचा क्वेश्चन पाहिला त्याच्याशीच रिलेटेड पुढचा क्वेश्चन आपल्याला पाहायला भेटतो. काय दिलंय पुढच्या क्वेश्चन मध्ये बघा, प्रोडक्ट ऑफ द फॉलोइंग रिएक्शन, आणि ह्या ठिकाणी काय केलंय त्यांनी, ऍसिड आपल्याला काढून दाखवलं. बेन्झीन रिंग आहे, बेन्झीन रिंग आहे आणि त्यावरती टर्मिनल पोझिशनला ऍसिडिक ग्रुप प्रेझेंट. बघा, हा ऍसिडिक ग्रुप प्रेझेंट. ठीक आहे. आता तुम्हाला करायचंय काय, याचं जेव्हा आन्सर काढण्याची वेळ येईल तेव्हा करायचंय काय, बघा, पुन्हा जी बेन्झीन रिंग आहे ती ऍज इट इज काढायची. हे 2 कार्बन यांच्यामध्ये काही एक बदल झालेला नाहीये, तर हे 2 कार्बन या ठिकाणी येणारच. हा जो स्पेशली ऍसिडचा कार्बन आहे त्याचं कन्व्हर्जन CH2OH मध्ये होतं. ठीक आहे. सो इथं करायचं आपल्याला CH2 आणि पुढे OH. म्हणजे तुम्हाला दोन्ही स्ट्रक्चर मध्ये पाहायला भेटल की सिम्पली ह्या ठिकाणी आपण काय केलंय, C डबल बॉन्ड O जो आहे त्याचं कन्व्हर्जन CH2 मध्ये केलंय. ओके. आणि असं एकच स्ट्रक्चर तुम्हाला इथं पाहायला भेटेल जो की आहे ऑप्शन बी. ठीक आहे. हे होतं आन्सर 23. सिंपल होता हा पार्ट. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया, क्वेश्चन नंबर 24. आता मल्टिपल रिएक्शनचा हा क्वेश्चन आहे. ऑप्शन आय थिंक पुढे गेलेले, याचे ऑप्शन्स मी या ठिकाणी लिहितोय बघा. ऑप्शन याचा ए आहे, ए ऑप्शन 1, 3. बी ऑप्शन आहे 1, 2, 4. सी ऑप्शन आहे याचा 3 आणि 4. आणि डी ऑप्शन आहे 1, 3, 4. इथे ह्याच्या 4 रिएक्शन दिल्यात. या रिएक्शन मध्ये तुम्हाला काय ओळखायचंय, कोणत्या रिएक्शन मध्ये इथेनॉल हा प्रोडक्ट आपल्याला भेटेल. ठीक आहे. सो 1 बाय 1 आपण सॉल्व्ह करूया. पहिलं दिलंय त्यांनी फक्त 2 लाईन काढल्यात, फक्त 2 लाईन, याचा अर्थ कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड. ठीक आहे. फक्त 2 लाईन काढते याचा अर्थ काय, कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड. आणि कार्बन कार्बन मध्ये जर का आपण डबल बॉन्ड दाखवलं तर प्रत्येक कार्बनचे आणखी 2 बॉन्ड बाकी राहतात, म्हणजेच त्या ठिकाणी 2 हायड्रोजन आहे. म्हणजे ऍक्च्युली त्यांनी हा आपल्याला इथीन दाखवलेला आहे, इथीन, ज्याला आपण इथिलीन असं देखील म्हणतो. आणि या ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आणि वॉटर टाकलाय. सो कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 त्या ठिकाणी ऍज अ ऍसिड कॅटलिस्ट म्हणून टाकलेला असतो, आणि वॉटर जो आहे तो वॉटर खरी त्या ठिकाणी रिएक्शन करतो. सो वॉटरचा H एका कार्बन कडे जाईल, वॉटरचा OH दुसऱ्या कार्बन कडे जाईल,
आणि दोघांमध्ये असलेला डबल बॉन्ड जो आहे तो ब्रेक होईल, त्याचं सिंगल बॉन्ड मध्ये कन्व्हर्जन होईल, म्हणजे हा CH3 CH2OH तयार झाला, म्हणजे प्रायमरी अल्कोहोल इथेनॉल जो आहे इथेनॉल या ठिकाणी तयार झाला आपल्याला भेटतो. म्हणजे पहिल्या रिएक्शन मध्ये तर इथेनॉल भेटतो. पहिल्या रिएक्शन मध्ये इथेनॉल भेटत असला तर ऑप्शन सी जागेवर चुकीचा ठरतोय, कारण त्याच्यामध्ये काय सांगितलंय, पहिला ऑप्शनच नाहीये, पण पहिल्या ऑप्शनने तर आपल्याला इथेनॉल भेटतोय. ठीक आहे, आता आपण दुसरी रिएक्शन बघूया. दुसऱ्या रिएक्शन मध्ये काय होतं. दुसरी रिएक्शन ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन. एक सिंपल पार्ट आहे बघा. दुसऱ्या रिएक्शन मध्ये तुम्हाला जो रिएजंट दिलाय त्या रिएजंट मध्ये अल्डिहाइड वापरलाय, 3 कार्बनचा अल्डिहाइड बघा बरं का, आणि त्याच्यासोबत रिएक्शन केलेली आहे ग्रिग्नार्ड रिएजंटची, दॅट इज CH3MgX ची. आणि आपल्याला माहिती या रिएक्शन मध्ये काय होणार, हा CH3 देखील इथं अटॅच्ड होणार, म्हणजे ऑलरेडी या ठिकाणी 3 कार्बन आहेत, परत हा CH3 चाललाय, म्हणजे इथं 4 कार्बन तयार होतात. आपल्या इथेनॉल मध्ये फक्त 2च कार्बन पाहिजे, पण इथं 4 कार्बनचा प्रोडक्ट भेटतोय, म्हणजे नक्कीच दुसऱ्या ऑप्शन मध्ये आपल्याला इथेनॉल भेटणार नाहीये. पहिल्यामध्ये भेटला, दुसऱ्यात भेटणार नाही, आणि दुसऱ्यात जर का भेटणार नाही याचा अर्थ ऑप्शन बी जो आहे तो चुकीचा ठरतोय, कारण बी मध्ये सांगितलंय की दुसऱ्यामध्ये इथेनॉल भेटतो. तो सी आणि बी हे दोन्ही पण ऑप्शन चुकीचे ठरले. ठीक आहे, आताच बघा आपण ऍसिडची रिएक्शन पाहिली, बरोबर. त्यानुसार मी चौथी जी रिएक्शन आहे ती घेतोय. या चौथ्या रिएक्शन मध्ये 2 कार्बनचा ऍसिड घेतलाय आणि यावरती लिथियम ऍल्युमिनियम हायड्राइड ऍड केला. आणि लिथियम ऍल्युमिनियम हायड्राइड बद्दल वरतीच मी तुम्हाला सांगितलंय की हा CO चं कन्व्हर्जन CH2 मध्ये करतो, म्हणजे ह्यापासून आपल्याला असा प्रोडक्ट भेटल जो की आपला इथेनॉल आहे. म्हणजे पहिल्या ऑप्शन मध्ये इथेनॉल भेटतोय आणि चौथ्या ऑप्शन मध्ये देखील इथेनॉल भेटतोय, दुसऱ्यामध्ये भेटत नाहीये. मग पहिला आणि चौथा ज्या ठिकाणी आहे जिथं दुसरा नाहीये असा एकच ऑप्शन आहे, आणि तो ऑप्शन म्हणजे ऑप्शन बी. चौथ्यामध्ये भेटतोय प्रोडक्ट आणि ए ऑप्शन मध्ये चौथा दिलेलाच नाहीये, म्हणजे ए ऑप्शन देखील चुकीचा ठरणार आहे. पहिली रिएक्शन, तिसरी रिएक्शन आणि चौथी रिएक्शन हे आपल्याला काय करतात, इथेनॉल देतात. वाटलं तर तिसरी रिएक्शन तुम्ही करून पाहू शकता, या ठिकाणी तुम्हाला इथेनॉल भेटणार आहे. ऑलरेडी 1 कार्बनचा इथं बघा, ऑलरेडी 1 कार्बनचा अल्डिहाइड वापरलाय, ज्याला आपण फॉर्मल्डिहाइड असं म्हणतो, आणि दुसरा कार्बन त्याच्यावरती अटॅक करणार. सो 1 कार्बनचा अल्डिहाइड, दुसरा कार्बन त्याच्यावर अटॅक करतोय, म्हणजे तिथं 2 कार्बन तयार झाले. आणि आपल्याला माहिती आहे ग्रिग्नार्ड रिएक्शन केल्यानंतर अल्डिहाइड कीटोनचं कन्व्हर्जन कशामध्ये होत असतं, अल्कोहोलमध्ये. सो 2 कार्बनचा एकच अल्कोहोल प्रेझेंट आहे, अस्तित्वात आहे, तो म्हणजे इथेनॉल. ओके, सो हे एक्सप्लेनेशन होतं कालच्या काही क्वेश्चन्स. आय होप सर्वांना समजलं असेल. याचा स्क्रीनशॉट वाटलंस तर काढून घ्या. घेतलाय का स्क्रीनशॉट मुलांनो? हो सर. या रिएक्शन सर्वांना समजल्यात का? गीतांजली, हो. कार्तिक समजलंय? कार्तिक बनकर,
कोमल समजलंय का? हो सर. पौर्णिमा, हो सर. सायली समजलंय? हो सर. शुभम, हो सर. शुभांगी, हो सर समज. सुयश, हो सर. ठीक आहे. आता दुसरी स्क्रीन मी तुम्हाला शेअर करतो. ठीक आहे, हेच ऑप्शन बघा, मागच्या क्वेश्चनची इथं आलेले, त्याची काही गरज नाहीये. सो हे ऑप्शन आपण कट करू. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 25. आता ह्या ठिकाणी देखील एक कन्व्हर्जन दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये काय केलंय बघा. ह्या कन्व्हर्जन मध्ये फक्त जो अल्डिहाइड आहे त्या अल्डिहाइडचं कन्व्हर्जन प्रायमरी अल्कोहोल मध्ये केलं. ठीक आहे, अल्डिहाइडचं कन्व्हर्जन कशात केलंय? प्रायमरी अल्कोहोल मध्ये. आणि अल्डिहाइडचं कन्व्हर्जन जर का प्रायमरी अल्कोहोल मध्ये करायचं असलं तर आपल्याला रिड्युसिंग एजंट पाहिजे. कोण पाहिजे? रिड्युसिंग एजंट. ठीक आहे, या ठिकाणी पहा, कार्बन कार्बनचा जो डबल बॉन्ड आहे तो तसाच राहतोय, त्याच्यामध्ये काही एक बदल होत नाहीये. आता इथं जो रिड्युसिंग एजंटची गरज आपल्याला आहे, H3O+, हा रिड्युसिंग एजंट नाही. ठीक आहे, H3O+ जो आहे तो रिड्युसिंग एजंट नाहीये. अजून आपल्याला रिएक्शन मध्ये दिलंय, ह्या रिएक्शन मध्ये जो H2 निकेल आहे बघा, पहिल्या ऑप्शन मध्ये H2 निकेल दिलाय. हा जर का आपण वापरला असता H2 निकेल, तर कार्बन कार्बन डबल बॉन्ड जो आहे तो देखील काय झाला असता? रिड्यूस झाला असता. त्याचं सिंगल बॉन्ड मध्ये कन्व्हर्जन झालं असतं. पण प्रोडक्ट मध्ये तर आपल्याला सिंगल बॉन्ड झालेला तो दिसत नाहीये, म्हणजे ऑप्शन ए देखील त्या ठिकाणी रॉंग आहे. जर का डबल बॉन्ड ऍज इट इज ठेवून अल्डिहाइडचं कन्व्हर्जन अल्कोहोल मध्ये होतंय, कशामध्ये? अल्कोहोल मध्ये, तर तो एकच आहे आणि त्याचं नाव आहे NaBH4. या ठिकाणी तुम्ही लिथियम अल्युमिनियम हायड्राइड देखील कन्सिडर करू शकता. दोघं पण काय करणार? कार्बन कार्बनचा डबल बॉन्ड ऍज इट इज ठेवणार. ओके, आणि फक्त अल्डिहाइड जो आहे अल्डिहाइडचं कन्व्हर्जन अल्कोहोल मध्ये करणार. इथं प्रोडक्ट अल्कोहोल या, एवढं लक्षात ठेवा. मग प्रश्न पडतो की सर, हा जो डी ऑप्शन आहे ZnHg आणि HCl, ह्याचं काय काम आहे? बघा, ZnHg आणि HCl काय करतो? हा अल्डिहाइड आणि कीटोनचं कन्व्हर्जन डायरेक्टली हायड्रोकार्बन मध्ये करतो. म्हणजे आपण इथं जर का ZnHg आणि HCl या ऑप्शनला आपण टिक केलं असतं तर आपल्याला प्रोडक्ट हा अल्कीन भेटायला पाहिजे होता. अल्कीन, कारण तिथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे म्हणून. पण आपल्याला प्रोडक्ट भेटलाय अल्कोहोल. ZnHg पासून आपल्याला हायड्रोकार्बन्सचे प्रोडक्ट भेटतात.
अल्केन, अल्कीन, अल्काइन. ठीक आहे. पण या ठिकाणी अल्कोहोल भेटलाय आणि अल्कोहोल देणारा या ठिकाणी एकच प्रोडक्ट आहे, एकच रिएजंट आहे, जो की आहे NaBH4. सो 25 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आहे NaBH4, ऑप्शन सी. आता 26 नंबरचा क्वेश्चन जो आहे हा पुन्हा ग्रिग्नार्ड रिएजंटशी रिलेटेड आहे. तो हा तुम्हाला ऍज अ होमवर्क सॉल्व्ह करायचा आहे. थोडासा टफ जो क्वेश्चन आहे तो आपण बघूया 27 नंबरचा, ज्याच्यामध्ये बरंच काय दिलंय त्यांनी, कशामध्ये काय टाकायचंय, काय काय भेटतंय. वन बाय वन आपण पाहूया. सुरुवातीला जो त्यांनी कंपाऊंड आपल्याला दिलाय तो आहे सेकंडरी ब्युटाइल अल्कोहोल आणि त्यामध्ये ऍड केलंय PCl5. त्यामध्ये ऍड केलंय PCl5. लक्षात घ्या, जेव्हा आपण अल्कोहोल मध्ये PCl3, PCl5 वरती लिहितोय वाटलं असतं, PCl3, PBr3, PI3, PCl5, SOCl2 ह्यासारखे आपण रिएजंट जेव्हा वापरतो कशासोबत, अल्कोहोल सोबत, त्यावेळेस अल्कोहोल मधला जो OH ग्रुप आहे हा OH ग्रुप इथून निघून जातो. ठीक आहे. आणि ह्याच्या जागेवर जो पण आपण कंपाऊंड वापरला, जर का PCl3 वापरला तर OH च्या ठिकाणी Cl येईल. PCl5 वापरला OH च्या ठिकाणी पुन्हा Cl येईल. SOCl2 वापरला OH च्या ठिकाणी Cl येईल. सो Cl देणारे 3 रिएजंट आपल्याला पाहायला भेटतात, PCl3, PCl5 आणि SOCl2. तेच जर का इथं Br आणायचा असला तर आपल्याला PBr3 वापरावं लागेल. इथं आयोडीन आणायचं असलं आपल्याला PI3 वापरावं लागेल. पण त्यांनी इथं PCl5 दिलाय, तर आपला प्रोडक्ट असणार आहे की OH च्या ठिकाणी क्लोरीन. हा झाला आपला एक्स प्रोडक्ट जो त्यांनी ह्या ठिकाणी दिलाय. नंतर पुढे ह्यावरती टाकलंय अल्कोहोलिक KOH आणि अल्कोहोलिक KOH च्या रिएक्शन आपण प्रिव्हियस चॅप्टर मध्ये केलेले आहे. सो अल्कोहोलिक KOH म्हणजेच इलिमिनेशन रिएक्शन, ज्याच्यामध्ये हा क्लोरीन तर जाणारच आहे, याच्यासोबत शेजारचा एक हायड्रोजन पण जाईल. आणि आय थिंक मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्हाला आठवत असेल की जो जास्त गर्दी मधला हायड्रोजन आहे तोच जातो. तो ज्या ठिकाणावरून क्लोरीन गेलाय तो कार्बन आणि ज्या ठिकाणावरून हायड्रोजन गेलाय तो कार्बन, असा दोघांमध्ये देखील काय तयार होतो, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, म्हणजे अल्कीन तयार होतोय. म्हणजे वाय प्रोडक्ट जो आहे तो आहे आपला अल्कीन. नंतर ह्याच अल्कीन मध्ये H2SO4 आणि वॉटर मॉलिक्यूल टाकलाय. आणि H2SO4 आणि वॉटर मॉलिक्यूल टाकणं म्हणजेच हायड्रेशन करणं, अल्कीन मध्ये वॉटर ऍड करणं. ठीक आहे. ह्या ठिकाणी आपल्याला असा प्रोडक्ट भेटेल बघा. अल्कीन बरोबर सिमेट्रिकल आहे. अल्कीन कसा आहे, सिमेट्रिकल. सिमेट्रिकल अल्कीन मध्ये जर का आपण अल्कोहोल टाकला तर आपल्याला एकच सिंगल प्रोडक्ट भेटतो, तो म्हणजे हा अल्कोहोल. म्हणजे जो सुरुवातीचा अल्कोहोल ज्याच्यापासून आपण सुरुवात केली होती तोच आपल्याला परत ऍज अ प्रोडक्ट म्हणून भेटतो. 27 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन ए. ठीक आहे. 27 पर्यंत क्वेश्चन आपला झालाय. वाटलं त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. 26 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला होमवर्क साठी आहे. पुढे आपण बघूया क्वेश्चन नंबर 28. बेन्झाइल अल्कोहोल इज ऑब्टेन्ड बाय रिडक्शन ऑफ. बघा बरं का काय सांगितलं त्यांनी, बेन्झाइल अल्कोहोल. आता याचं स्ट्रक्चर मी काढतो बेन्झाइल अल्कोहोल.
त्यांनी सांगितलंय हा बेन्झाईल अल्कोहोल आपल्याला भेटतो. ठीक आहे. आता बेन्झाईल अल्कोहोलचं स्ट्रक्चर पहिल्यांदा तुम्हाला माहिती पाहिजे बेन्झाईल अल्कोहोल म्हणजे काय. तर बेन्झीन रिंगला CH2 जॉईंट आणि CH2 ला OH जॉईंट, याला आपण म्हणतो बेन्झाईल अल्कोहोल. ठीक आहे. आता बेन्झाईल अल्कोहोल कोणाचं रिडक्शन केल्यानंतर, क्वेश्चन कसा आहे बघा, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर विचारलेलं नाहीये, उत्तराचा प्रश्न काय असेल असं विचारलंय. रिव्हर्स मध्ये सीईटी मध्ये असेच क्वेश्चन असतात. प्रोडक्ट देतात आणि रिएक्टंट विचारतात. असं विचारतात की कोणाचं रिडक्शन केल्यानंतर तुम्हाला हा भेटतोय, याचं नाव आहे बेन्झाईल अल्कोहोल. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी आहे CH2OH, या ठिकाणी काय आहे CH2OH. आणि आपण प्रिव्हियस पेज वरतीच पाहिलं होतं की CH2OH आपल्याला कशापासून भेटू शकतो. CH2OH आपल्याला ऍसिड पासून भेटू शकतो किंवा अल्डिहाइड पासून भेटू शकतो. लक्षात घ्या, हा आहे अल्डिहाइड. अल्डिहाइडचं रिडक्शन केलं तुम्हाला भेटणार आहे CH2OH. तसंच हा आहे ऍसिड, ऍसिडचं पण रिडक्शन केलं तुम्हाला भेटणार आहे CH2OH. म्हणजे या दोघांचं देखील रिडक्शन जर का आपण केलं, आयदर अल्डिहाइड किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड, दोघांपासून देखील आपल्याला काय भेटतो, दोघांपासून देखील आपल्याला CH2OH म्हणजे प्रायमरी अल्कोहोल भेटतो. मग या ठिकाणी फक्त शोधायचं आहे अल्डिहाइड किंवा ऍसिड कोणत्या ठिकाणी, दोघं पण प्रेझेंट तर नसणार आहे. बघा पहिला एक कंपाऊंड बेन्झोइक ऍसिड, यस ऍसिड प्रेझेंट आहे. कसं स्ट्रक्चर असणार आहे याचं, ही बेन्झीन रिंग. ठीक आहे. आणि त्याच्यावरती COOH. पुढचा आहे ऍसिटोफेनोन, फेनोन, कीटोन. म्हणजे हा नाहीये, कारण कीटोनचं रिडक्शन केल्यानंतर CH2OH ने भेटत. नंतर त्याला बेन्झो नायट्राइल, नायट्राइल म्हणजेच सायनाइड. आणि सायनाइड पासून देखील सायनाइडचं रिडक्शन केल्यावर अल्कोहोल CH2OH प्रायमरी अल्कोहोल भेटत नाही. इव्हन अमाइडचं रिडक्शन केल्यानंतर पण भेटत नाही. त्या ठिकाणी एकच ऑप्शन आहे 28 नंबरचा क्वेश्चन, याचं आन्सर आहे बेन्झोइक ऍसिड. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 29 नंबरचा. आपण खाली घेऊया. येस 29 नंबरचा क्वेश्चन. पुन्हा ह्या ठिकाणी सांगितलंय आयसोब्युटाइल अल्कोहोल कोणती रिएक्शन बनवणार नाही, आणि या सर्व ठिकाणी ग्रिग्नार्ड रिएक्शनशी रिलेटेड रिएक्शन्स आहेत. तुम्हाला शोधायचंय काय, आयसोब्युटाइल अल्कोहोल कोणत्या रिएक्शन पासून भेटणार नाही, कॅनॉट बी ऑब्टेन. प्रत्येक रिएक्शन तुम्हाला करून बघावी लागेल. आणि ही रिएक्शन तुम्ही होमवर्क म्हणूनच सॉल्व्ह करा, कारण ही रिएक्शन जर का तुमच्याकडून सॉल्व्ह झाली समजून घ्या ग्रिग्नार्ड रिएजंट ही पूर्ण कन्सेप्ट तुम्हाला समजली. ठीक आहे. सो ही रिएक्शन तुम्ही स्वतः पर्सनली सॉल्व्ह करा आणि याचा आन्सर मला सांगा. मी काय याचा आन्सर डिक्लेअर करत नाही. 29 नंबरचा क्वेश्चन होमवर्क आहे, याचं आवर्जून उत्तर काढा आणि मला व्हॉट्सअप वरती सेंड करा की सर याचा आन्सर हे आहे. याचा स्क्रीनशॉट काढा आणि मग तो सेंड करा. ठीक आहे. यासाठी तुम्हाला प्रत्येक चारही पण रिएक्शन करून पाहावे लागतील. फक्त मी तुम्हाला हिंट देतोय, आयसोब्युटाइल अल्कोहोल याचं स्ट्रक्चर काय आहे, CH3 CH CH3 CH2 OH.
हे आहे आयसोब्युटाइल अल्कोहोल. आणि हा आयसोब्युटाइल अल्कोहोल कोणत्या रिएक्शन मध्ये भेटत नाही. पहिलं शोधा की हा कशामध्ये भेटतोय. ठीक आहे, कोणत्या तरी एका रिएक्शन मध्ये हा भेटत असेल, बाकीच्या रिएक्शन मध्ये भेटत नसेल, कारण या सर्व ठिकाणी त्यांनी 3-3चे ऑप्शन दिले. म्हणजे नक्कीच कोणत्या तरी एका रिएक्शनचा प्रोडक्ट आयसोब्युटाइल अल्कोहोल आहे. ती रिएक्शन सोडून बाकी रिएक्शनला तुम्हाला टिक करायचंय. ओके, आणि तुमचा आन्सर जे आहे ते सांगायचं. हा होमवर्क आवर्जून करा. ठीक आहे, ओके. आता पुढचा क्वेश्चन पहा. स्टायरीन ऑन हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन गिव्स. स्टायरीन बद्दल सांगताय. स्टायरीनचं जर का हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन केलं तर काय भेटणार आहे. आता त्यासाठी स्टायरीनचं स्ट्रक्चर माहिती पाहिजे. स्टायरीन म्हणजे काय. आता स्टायरीनचं स्ट्रक्चर तुम्हाला आलंच पाहिजे ना, कारण स्टायरीन जो आहे तो आपल्याला पॉलिमर चॅप्टर मध्ये देखील आहे स्टायरीन. ओके, ज्याला आपण बुना एस म्हणतो. बुना एस हे नाव तुम्ही पाहिलं असेल. याच्यामधला हा जो कॅपिटल एस आहे, हा कॅपिटल एस म्हणजेच स्टायरीन. ओके, जो की ब्युटाडाईन आणि स्टायरीन यांच्यापासून तयार झालाय बुना एस. सो स्टायरीनचं स्ट्रक्चर काय ते आपण बघूया. बघा, स्टायरीन म्हणजे बेन्झीन रिंग. आणि या बेन्झीन रिंग वरती असा ग्रुप, म्हणजे ज्याला आपण म्हणूया व्हायनाइल ग्रुप. कार्बन कार्बन डबल बॉन्ड हा जो ग्रुप आहे याला आपण म्हणतो व्हायनायलिक ग्रुप. तुमच्या भाषेत अल्कीन म्हणजे इथीन. इथीन जर का बेन्झीन रिंगला जॉईंट आहे त्याला आपण म्हणतो स्टायरीन. आणि ह्याचं करायचं आपल्याला हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन, म्हणजेच B2H6. हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन साठी काय वापरतो आपण, B2H6. आणि त्यानंतर H2O2 आणि NaOH. आय थिंक आपण हा काल रिएजंट पाहिला होता. ओके, सो B2H6 आणि H2O2 लक्षात घ्या. हे जे हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन आहे ह्यांच्यापासनं आपल्याला अल्कोहोल भेटत असतो. आणि तो कसा भेटतो आपल्याला, अँटी मार्कोनिकॉप्स. अँटी मार्कोनिकॉप्सच्या ऍडिशननी आपल्याला अल्कोहोल भेटत असतो. अँटी मार्कोनिकॉप्सच्या ऍडिशननी अल्कोहोल. आणि अँटी मार्कोप्सची ऍडिशन म्हणजेच टर्मिनल अल्कोहोल, कमी गर्दीमध्ये असलेला अल्कोहोल, ज्याला आपण काय म्हणतोय, अँटी मार्कोनिकॉपचा अल्कोहोल. ठीक आहे, म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला काय प्रोडक्ट भेटणार आहे बघा, बेन्झीन रिंग. बेन्झीन रिंगच्या पुढे जो इथीन जॉईंट झाला होता, म्हणजे 2 कार्बनचा कंपाऊंड होता, त्याला टर्मिनल पोझिशनला OH जॉईंट होणार आहे. टर्मिनल पोझिशनला काय जॉईंट होईल, OH. आणि ह्याचं मग तुम्हाला IUPAC नॉमेनक्लेचर सांगायचंय. याचं IUPAC नाव काय असणार आहे, तेच असणार आहे आपलं आन्सर. मुलांना सर्वांना स्क्रीन दिसतीये का, स्क्रीन. हो सर. स्क्रीनवरती मी काय लिहितोय ते दिसतंय का. नाही सर. नाही सर. काहीतरी नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे.
दिसत नाही. एकच मिनिट हा. तुम्हाला आय थिंक फक्त बुना एस पर्यंत दिसलंय, बरोबर ना? हो, पॉज झालंय सगळं. ओके ओके हा. थांबा थांबा, येईल थांब. काय आहे, माझ्या समोरचा डिस्प्ले ऍक्च्युली वेगळा आहे. तुम्हाला जे दिसतं तो डिस्प्ले मला समजत नाही. मला थोडा डाऊट आला. एकच मिनिट थांबा, थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. मुलांना दिसतंय का आता स्क्रीनवरचं? बुना एस सोडून दुसरं काही दिसतंय का? नाही. प्रॉब्लेम येतोय काहीतरी. ओके, आता दिसतंय मुलांनो? हो सर. ओके, तर बघा स्टायरीनचं स्ट्रक्चर या ठिकाणी मी काढलंय. बेन्झीन रिंग, आणि त्याला अल्किन जॉईंट केलेला आहे. नंतर B2H6H2O2 आणि NaOH, ज्याला आपण म्हणतो हायड्रोबोरेशनचा रिएजंट. आणि मी तुम्हाला सांगितलं की हायड्रोबोरेशनचा रिएजंट जर का वापरला तर अँटी मार्कोनिकॉक्स ऍडिशन होती. अँटी मार्कोनिकॉक्स ऍडिशन म्हणजे काय? या ठिकाणी जो OH आहे तो जास्त हायड्रोजन असलेल्या ठिकाणी जॉईंट होईल, म्हणजेच टर्मिनल कार्बनला जॉईंट. तो आपण इथं OH टर्मिनल कार्बनला जॉईंट केलाय. आता हा प्रोडक्ट तर आपल्याला भेटला, पण याचं नाव तुम्हाला सांगायचंय. सांगा याचं नाव काय असेल? आवाज जातो लवकर, स्क्रीन दिसत नाही. मार्क करतोय, दिसत नाही स्क्रीनवर. पाहिजे मार्क केलं पण इथं नाही दिसत. 1-2 मिनिटांनी दिसत. किती वेळचं मार्क केलं यावेळी दिसणार नाही स्क्रीनवर. नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे ना? नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. आताशी दिसलं त्याच्यामुळे लेट होतं ना. कट केलं मी तर ते कट नाही होणार. सांगा मुलांनो, काय येईल आन्सर? ऑप्शन ए. ऑप्शन ए. ठीक आहे. ज्या ठिकाणी OH आहे त्या कार्बनला आपण फर्स्ट कार्बन म्हणणार,
त्याच्या शेजारचा कार्बन म्हणजे सेकंड कार्बन, आणि त्या सेकंड कार्बनला बेन्झिन रिंग जॉईन झालेली, ज्याला की आपण फेनॉल रिंग म्हणतो. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो, फेनाइल रिंग म्हणतो. 2 नंबरला फेनाइल रिंग, 2 कार्बनचा अल्कोहोल, आणि 1 नंबरला OH ग्रुप. म्हणजे असं सर्व काही आपल्याला इथं ऑप्शन ए मध्ये पाहायला भेटतं. सो ऑप्शन ए इज द करेक्ट वन. Now see next question, question number 31. मोबाईल सिलेक्ट कनेक्ट कर. नाही, ते कसं करता येतं? कर ना. काय थोडाच वेळ घ्यायचा आपल्याला, ऍटलिस्ट एवढे जरी क्वेश्चन झाले नाही पेज वरती. कर माझा मोबाईल कनेक्ट कर. एकच मिनिट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा मुलांनो, क्वेश्चन नंबर 31. काय लेक्चर रेकॉर्ड आहे आपलं, त्याचं काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. जरी या ठिकाणी ऍटलिस्ट ऐकत चला, जेव्हा स्क्रीनवर दिसेल, वाटलं तर स्लो तुम्हाला सांगतो. सो ऐकत चला, जेव्हा स्क्रीनवरती दिसेल तेव्हा मग ते आन्सर नोट डाऊन करा. ठीक आहे. आता इथं क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 31. CH3CH, ऍक्च्युली तर C डबल बॉन्ड O आहे. CH3CH, C डबल बॉन्ड O. ठीक आहे. हा O ऍक्च्युली वरतीच राहिला. त्यानंतर पुन्हा सिंगल बॉन्ड O CH3, याचं रिडक्शन करायचं. ठीक आहे. याचं स्ट्रक्चर मी वाटलं तर सेपरेट घेतोय एका साईडला. तुम्ही देखील याचं स्ट्रक्चर सेपरेट काढा. CH3CH घ्या, या CH ला खाली बेन्झिन रिंग जॉईंट करा. ओके. त्या बेन्झिन रिंगला C डबल बॉन्ड O OCH3 जॉईंट करा. स्टँड.
आता ते स्क्रीनवर दिसतच नसलं तर काय करणार आहे आपण? हा? त्याला हाईट करता येईल का? हम्म? हा ना, कारण ते स्क्रीनवरती लिहितो ते काही येत नाही. कसं करायचं? क्वेश्चन त्या स्क्रीनवरून पाहते ना, त्याला 2 स्क्रीन बघावं लागेल. मुलांना इथं साईडला माझी स्क्रीन दिसते का तुम्हाला? हो सर. बरं ठीक आहे, आपण एक काम करूया, लेक्चर इथंच थांबूया. 31 पासून क्वेश्चन आपण उद्याच घेऊ. ठीक आहे, कारण आता लाईट देखील गेलेली, हेच फक्त बाकी होतं, ते पण झालेलं आहे. आता लाईट देखील गेलेली. आधी थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम होता, परत लाईट पण गेली. ठीक आहे, सो काय प्रॉब्लेम नाही. आपण उद्या 31 क्वेश्चन पासून पुढे जे आहे ते कंटिन्यू करूया. ठीक आहे, झालेले क्वेश्चन्स फक्त रीड करा. 31, 32, 33, 34. ठीक आहे, असे फक्त आपले 4च क्वेश्चन राहिले होते. बट काय नाही, ते क्वेश्चन आपण उद्या घेऊ. ठीक आहे, so thanks for the joining. Bye bye and take care.